आता महाराष्ट्रातही 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा होणार। महाराष्ट्र शासनाचा GR काढत निर्णय, आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीला यश। भटके विमुक्त समाजाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचं योगदान आहे। स्वातंत्र्याच्या काळात किंवा राष्ट्र उभारणीत भटके विमुक्ती समाजातील अनेक लोकांचं मोठं योगदान आहे। त्याचबरोबर भटके विमुक्त विकास परिषद असेल, या सगळ्यांच्यामुळे आज हा दिवस आपल्याला आला आहे की आता 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून या महाराष्ट्रात मनवला जाईल। याबद्दल मला भटके विमुक्त समाजाला आनंद आणि याच्याकरता मी सरकारचा शतशः धन्यवाद देतो। 31 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्र शासनाने दिनांक 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याचा शासन आदेश जारी केलेला आहे। मी भटके विमुक्त विकास परिषदेचा अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसेच बहुजन कल्याण विभागाचे मंत्री माननीय अतुलजी सावे यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच ज्या ज्या संघटनांनी यासाठी प्रयत्न केले त्या सर्व संघटनांचे देखील मी आभार व्यक्त करतो व सर्व भटकेमुक्त बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो। मी डॉक्टर संजय पुरी, कार्याध्यक्ष भटकेमुक्त विकास परिषद महाराष्ट्र। भटकेमुक्त बांधवांना अशी विनंती करतो, आपला जो गौरवशाली इतिहास आहे, आपलं जे सांस्कृतिक व धार्मिक जीवन आहे याची चर्चा, याचं मंथन 31 ऑगस्टला एकत्र येऊन आपल्या वरच्यांवर वाड्यांवर करावे। ब्रिटिशांनी केलेले अत्यंत क्रूर कायदे व त्यामुळे हा राहिलेला शोषित पीडित वंचित समाज या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याच्यासाठीचं चिंतन मंथन हे 31 ऑगस्ट रोजी भटकेमुक्त बांधवांनी एकत्र येऊन करायचा आहे व हा भटकेमुक्तांचा आनंदोत्सव उत्सव आपण साजरा करून आपण हा 31 ऑगस्टचा भटकेमुक्त दिवस हा आपण आनंदाने साजरा करावा अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो। धन्यवाद।